सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली गिरोत्कीर्णं ग्राम कल्याण चिंतनम, दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत्। शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं, स्वानुभूति प्रमाणं च ग्राम गीतामृतं महत्। नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा। नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे। घडू दे प्रभू एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी। मग तदाकार होऊनी व्यवहारी, राग द्वेष पाहतसे। ईश्वर निर्मित एकची सृष्टी, पाहणाऱ्याची भिन्न दृष्टी। आपुल्या भावे सुखी कष्टी, होय व्यष्टी समष्टीने। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूजनीय श्री गुरुदेव आणि खंजरी वल्लभ गुरुकुंज विहारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 52व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो काही सप्ताह चालतो आहे, त्या सप्ताहामधली तिसऱ्या दिवसाची ग्रामगीता प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आणि या प्रवचनाच्या निमित्तानं मी जो आपल्या समोर एक
2 ओव्या ठेवलेल्या आहेत. त्या ग्रामगीतेमधील 36वा जो अध्याय आहे जीवनकला, त्या जीवनकला अध्यायामधल्या या ओव्या आहेत, त्याचं थोडक्यात चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. हा जो काही उत्सव चालतो आहे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे. परंतु पुण्यतिथी कशाला म्हणतात तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समर्थ आळकोजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये दिलेल्या एका भाषणाच्या माध्यमातून पुण्यतिथीचा अर्थ आपल्याला पाहता येतो आहे. त्या भाषणात महाराज बोलले होते कि पुण्यशील लोगों के भावना के अनुकूल अव्याहत करना ही स्मृति रूप पुण्यतिथी है, हे महाराज बोलले होते त्या भाषणामध्ये. महाराजांच्या दृष्टीने महाराज म्हणतात कि शरीर की पुण्यतिथि मनाना केवल अंधश्रद्धा है. उनके नाम से रोटियां खिलाना ये केवल एक व्यवहार मात्र है, किंतु असली बात तो ये है कि उनके अधिकार की, उनके जीवन की शिक्षा समाज के सामने रखी जाए, यही सच्ची पुण्यतिथी होती है. आणि म्हणून या राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवातून हाच विचार, मानव कल्याणाचा विचार समाजापर्यंत पोहोचवून पुण्यतिथी साजरी करण्याचा एक प्रयत्न आपलं अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ जवळजवळ 52 वर्षापासून हा प्रयत्न करत आहे. आणि त्याच 52व्या पुण्यतिथीतला हा उत्सवातला 3रा दिवस प्रवचनाच्या दृष्टीने माझ्याकडे आलेला आहे. मंडळी, राष्ट्रसंतांची जी ग्रामगीता आहे, काही लोकांच्या दृष्टीने हा ग्रंथ नुसतं गाव स्वच्छता करा, गावात साफसफाई ठेवा एवढं सांगण्यापुरताच मर्यादित असल्याचा काही लोकांचा भ्रम आहे. तो असेल त्यांचा भ्रम, परंतु आमच्या चिंतनानुसार जी ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेचं चिंतन करत असताना आमच्या चिंतनानुसार आम्ही जे चिंतन केलं त्यानुसार आम्ही सांगतो, पद्मश्री डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर म्हणून एक फार मोठे विद्वान आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी ग्रामगीतेचं संस्कृत मध्ये भाषांतरण केलेलं आहे. आणि त्यांनी ग्रामगीतेची स्तुती करत असताना ग्रामगीतेच्या बाबतीत असं म्हटलं आहे डॉक्टर वर्णेकरांनी. ते म्हणतात की शास्त्र सिद्धांतानुगतम गुरुवाक्येषु सम्मतम स्वानुभूती प्रमाणंच ग्रामगीतामृतम महत्. डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर म्हणतात की ग्रामगीता जी आहे ती कशी आहे, शास्त्र सिद्धांतानुगतम, शास्त्रांच्या सिद्धांतानुसार तिचं निर्मिती झालेली आहे. गुरुवाक्येषु सम्मतम, गुरूंच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत, गुरु म्हणजे कोण तर जे संत साधू वृत्तीचे त्याशीच तू गुरु मानिना, गुरुदेवा आज्ञा पालना कर सामुदायिक प्रार्थना, अशा गुरूंच्या वाक्याशी सुसंमत असलेली, संतांच्या वाक्याशी सुसंमत असलेली आणि स्वानुभूती प्रमाणंच स्वतःच्या अनुभूतीला आलेला विचार ज्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे, या तीनही प्रचिती ज्या ग्रंथामध्ये एकवटलेल्या आहेत त्या ग्रंथाचं नाव आहे ग्रामगीता. आणि म्हणून प्रत्येक अध्यायाचा समारोप करत असताना इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत आणि देव संत वंदनी कतिले हृदगत, पहिला अध्याय संपूर्ण.
किंवा इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ म्हणून अर्पिले विश्वरूपा इथपर्यंत प्रत्येक अध्यायाचा समारोप करत असताना हा ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत असल्याचा दाखला स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देत आहेत. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा या ग्रंथामध्ये सर्व शास्त्र, सर्व उपनिषद या सगळ्यांचे सिद्धांत याच्यामध्ये आलेले आहेत. आता कोणत्या कोणत्या अध्यायामध्ये, कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय आलेलं आहे हे सांगत बसण्याकरिता पुरता वेळ माझ्याकडे उपलब्ध नाही. माझ्या समोर जो मी एक ग्रामगीतेमधला 36व्या अध्यायामधल्या 1-2 ओव्या निवडलेल्या आहेत, त्याच चिंतन आपण करणार आहोत. आणि हा जो एक अध्याय आहे जीवन कला, या जीवन कलेचं आपण चिंतन करणार आहोत. तर ही जीवन कला अध्याय जो आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही दर्शन झाले आहेत. दर्शन म्हणजे शास्त्र. तसे तर 12 शास्त्र मांडलेले आहेत, काहींनी 6 मांडले आहेत, त्यांच्या पद्धतीनं, मांडणाऱ्यांच्या पद्धतीनं आता त्यांनी मांडले. परंतु 6 शास्त्र हे आस्तिक दर्शनकार म्हणून त्यांची गणती केली जाते. ते म्हणजे न्यायशास्त्र आहे, सांख्यशास्त्र आहे, वैशेषिक शास्त्र आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तर मीमांसा आहे, असे काही 5-6 शास्त्र आहेत. त्या शास्त्रामध्ये देवहूती नावाची जी त्याची आई होती, त्या आईला कपिल मुनींनी सांगितलेलं जे शास्त्र आहे ते सांख्यशास्त्र आहे. आणि सांख्यशास्त्राचा जो विषय आहे तो विषय कोणता आहे तर सांख्यशास्त्र सांगते प्रकृती पुरुष विवेचनात्मकम शास्त्रम तत् सांख्यम इति उच्यते. असं आहे. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचा विचार केलेला आहे त्या शास्त्राला सांख्यशास्त्र असं म्हणतात. आणि म्हणून आमच्या चिंतनानुसार ग्रामगीतेचा 36वा अध्याय म्हणजे त्या सांख्यशास्त्राचं सक्रिय रूप आहे असं आम्हाला वाटते. त्याचं कारण आहे, मी आता प्रमाण दिलं की प्रकृती पुरुष विवेचनात्मकम शास्त्रम तत् सांख्यम इति उच्यते. ज्या शास्त्रात प्रकृती पुरुषाचा विचार आहे त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. आणि ग्रामगीतेमधला जो हा जीवन कला नावाचा अध्याय आहे मंडळी, हा जीवन कला अध्याय जो आहे याच्यामध्ये सुद्धा प्रकृती पुरुषाचा विचार आलेला आहे. प्रमाण देतो मी त्याच्यासाठी. जसं सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती पुरुषाचा विचार सांगितला आहे तसाच या ग्रामगीतेच्या जीवन कला अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाच्या अधीन त्याच्या इशारे करी नर्तन बहु होण्याचा संकल्प पूर्ण तीच भिन्न प्रकृती ही जी काही ओवी आली आहे, मला असं वाटते या ओवीवरून हे सिद्ध होते की या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून हा जो काही ग्रामगीतेमधला अध्याय आहे जीवन कला 36वा अध्याय, हा अध्याय सांख्यशास्त्राचं सक्रिय दर्शन घडवून देणारा अध्याय आहे असं आमचं मत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही ग्रंथ झाले त्या ग्रंथांची अशी मान्यता आहे, आपल्या भारतीय संस्कृतीची अशी मान्यता आहे, ऋषी मुनींची अशी मान्यता आहे की 14 विद्या आणि 64 कला आहेत. त्या 14 विद्या आणि 64 कला त्यांचे नावाचा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छित नाही. प्रत्येक 14 विद्या 65 कलेंचा नामोल्लेख करू शकत नाही, कारण पुरता वेळ या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यांचा वर्णन करणे हा काही आपला मुख्य विषय नाही. 14 विद्या आहेत, मल्ल विद्या आहे, धनुर्विद्या आहे, अनेक विद्या आहेत. पण ब्रह्मविद्या
ही सर्वात मोठी विद्या आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलं आहे, जो गीतेचा विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या काही विद्या आहेत ना त्या विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेली जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या म्हणजे मी आहे. म्हणजे ब्रह्मविद्या ही 14ही विद्येपेक्षा श्रेष्ठ विद्या आहे. आणि 64 कला आहेत. जीवन कला अध्याय आहे की मग कला प्रकृतीच्या असतात, आत्म्याच्या नाही. प्रकृतीच्या असतात त्या कला आहे. कला आत्म्याची नाही. आत्म्याची कला कोणती आहे? सच्चिदानंद रूपाय, ही आत्म्याची कला आहे. परंतु ज्या काही कला आहेत त्या प्रकृतीच्या असतात आणि म्हणून त्या कला 64 कला आहेत प्रकृतीच्या. आत्म्याची कला त्यापेक्षा वेगळी आहे. ज्या काही कला आहेत, ज्या विद्या आहेत, या 14 विद्या आणि 64 कला जर प्राप्त झाल्या त्यातल्या पूर्णच प्राप्त होतील असं नाही. काही जरी प्राप्त, एखादी जरी विद्या प्राप्त झाली, एखादी जरी कला प्राप्त झाली तर त्या विद्येचा किंवा त्या कलेचा आपल्याला अहंकार होऊ शकतो. मला ही कला चांगल्या पद्धतीने जमते. बरेच लोक आहेत, माझ्यासारखी खंजिरी कोणीच वाजवू शकत नाही. पठ्ठ्यानं अशी खंजीर वाजवली की तुकडोजी महाराज नंतर अशी खंजिरी वाजवलीच नसन अशी खंजिरी वाजवते पठ्ठ्या. अर्थात खंजिरी वाजवण्याची कला आहे, परंतु ती कला त्याचा अहंकार कुठेतरी वाढवत असते. म्हणून ज्या या 64 कला आहेत या अहंकार तुमच्या वाढवू शकतात. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतोय, जिला जीवन कला म्हटल्या जाते, ती जी 65वी कला आहे सज्जन, ही 65वी कला मात्र तुमच्या अहंकाराचा, ममतेचा नाश करणारी कला आहे. तुम्ही म्हणाल हे 65वी कला कुठून आणली तुम्ही? आतापर्यंत आम्ही 14 विद्या 64 कला ऐकल्या, ही 65वी कला काय? मी त्याला प्रमाण देईल, कारण मी प्रमाण देऊन बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. असं आहे, संत एकनाथ महाराजांचं एक प्रमाण आहे, कला 65वी ज्ञानदेवे दाविली चांग्याची निमाली अहम ममता. एकनाथ महाराज म्हणतात, चांगदेवाची अहमता आणि ममता नष्ट करण्याकरिता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जी कला दिली त्याला, त्या चांगदेवाला, ती चांगदेव 65ची कला म्हणजे 65वी कला आहे. आणि ही 65वी कला असल्यामुळेच चांगदेव 65 मध्ये 65च ओव्या आहेत. आणि म्हणून ही 65वी कला आहे आणि त्याच 65व्या कलेला जीवन कला असं म्हणतात. आणि त्या जीवन कलेचं वर्णन राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. या ग्रामगीतेमध्ये जगत सुहास माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जी 65वी कला दिली आहे, जीवन कला, चांगदेव 65च्या माध्यमातून, त्याच 65व्या कलेचं अर्थात जीवन कलेचं सक्रिय रूप महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं की सर्व कलांहुनी श्रेष्ठ कला, सर्वांत समरसता लाभावी जीवाला, दृष्टीस जो जैसा दिसला आनंद वाटला पाहिजे मना. आत्म्याची ओळखी ही कला, ओळखुनी विश्वासी समरस झाला तोची कसोटीस लागला पूर्णत्वाच्या. ही जी कला आहे, ही कला 65वी कला आहे, तिला जीवन कला म्हणतात. तीच ज्ञानोबारायांची चांगदेव 65 आहे. आणि ही जी जीवन कला या ठिकाणी महाराजांनी सांगितली आहे, सांख्यशास्त्राचा भाग आहे. ही जीवन कला सांगत असताना महाराजांनी वेगवेगळे पैलू या अध्यायामध्ये मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये या कलेच्याच माध्यमातून, आपल्याच
कलेमध्ये कमी जास्तपणा असल्यामुळे दुसऱ्याची कला जर आपल्यापेक्षा वरचढ वाटली तर त्याच्याबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण होतो, किंवा एखाद्याबद्दल आपल्या मनात राग अर्थात प्रीती तयार होते. प्रीती संस्कृतामध्ये राग या शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो, किंवा प्रेम मोह असा होता. म्हणून त्याच्यातून आपण सुखी किंवा दुःखी होत असतो. त्याचा विचार ग्रामगीतेमध्ये महाराजांनी मांडलेला आहे. त्याचंच चिंतन आपण करणार. ग्रामगीतेच्या 36व्या अध्यायामधली 23वी ओवी आहे. महाराज म्हणतात की जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी, मग तदाकार होऊनी व्यवहारी रागद्वेषे पाहत असे. याचं चिंतन आपण करणार. वास्तविक पाहता महात्म्यांच्या दृष्टीनं, संतांच्या दृष्टीनं जगच नाही आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे जगच नाही आहे. हे सगळं जे दिसते डोळ्यानं, जे जो नजर पडे दृष्टी पर वही है बतलावे, किंवा मैं देखू जिधर गुरुदेव ही है, ही त्यांची अवस्था असते. त्यांच्या दृष्टीनं जगच नाही. ते परात्पर स्थितीला पोहोचलेले जे महात्मे आहेत, ग्रामगीतेच्या दृष्टीनं परात्पर स्थिती विश्वची नाही, सर्वत्र स्वानंद कोंदला पाही, ही त्यांची अवस्था असते. त्यामुळे महात्म्यांच्या दृष्टीनं हे जग जग नसून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जग विष्णुमय आहे. जग हे जग रूपानं प्रतीत न होता जग हे ब्रह्मरूपानं प्रतीत होते असते. ही महात्म्यांची अवस्था असते. त्याच्यामुळे महात्म्यांच्या ठिकाणी सुख दुःखाची कल्पना नाही. एक परमात्म्याच्या ठिकाणी सुख दुःखाची कल्पना नाही, संतांच्या ठिकाणी सुख दुःखाची कल्पना नाही, आणि जे जळ आहेत त्या जळाच्या ठिकाणी सुख दुःखाची कल्पना नाही. परंतु जे जीव आहेत ते चेतन आहेत, आणि चेतनाच्या ठिकाणी जीव हा नुसतं चेतन नसून जड चेतनाच्या समन्वयातून जीव झालेला आहे. त्याच्यामुळे 3 विजातीय पदार्थाचे एकत्रीकरण होऊन जीव तयार झाला असल्यामुळे तो जड चेतनाच्या मिश्रणाचा असल्यामुळे सुख दुःख त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्याचं ते सुख दुःख होण्याचं नेमकं कारण काय आहे ते कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. कारण संतांच्या दृष्टीने जर विचार केला तर अमृतानुभव ग्रंथ जो आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जग असी की वस्तुप्रभा. त्यांच्या दृष्टीने जग ही वस्तुप्रभा आहे. परंतु जीवाचा जर विचार केला तर आपण सामुदायिक ध्यानाच्या पाठामध्ये आत्मचिंतन गीत म्हणत असतो. त्याच्यामध्ये रोज आपण म्हणतो की सुख दुःख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है. सुख दुःख हे जीवाचे धर्म आहेत, आणि ते धर्म त्यानं त्याच्या ठिकाणी का लागले गेले, त्याचं चिंतन कशा पद्धतीनं लागतात त्याचं थोडक्यात चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार. प्रामुख्याने जर विचार केला या सृष्टीचे, तर सृष्टीचे 2 प्रकार पडतात. एक ईश सृष्टी आहे आणि दुसरी ती जीव सृष्टी आहे. ह्या 2 सृष्टी आहेत, ईश्वराची सृष्टी आणि एक जीव सृष्टी. त्याचा उल्लेख महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलेलाच आहे. याच अध्यायामध्ये 24व्या क्रमांकाची जी ओवी आली आहे ती ओवी सांगून जाते आपल्याला, ईश्वर निर्मित एकची सृष्टी ही ईश सृष्टी आहे, आणि परी पाहणाऱ्यांची भिन्न दृष्टी, ही जी पाहणाऱ्यांची भिन्न दृष्टी आहे ही जीव सृष्टी आहे. 2 भिन्न भिन्न आहे. आणि यालाच वेदांत शास्त्राच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर वेदांताच्या परिभाषेमध्ये याच 2 सृष्ट्यांना, याच्यापैकी जी एक ईश सृष्टी आहे
त्या ईश सृष्टीलाच व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. वेदांतामध्ये 3 सत्तेचा विचार आलेला आहे. एक व्यावहारिक सत्ता, दुसरी ती प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी ती पारमार्थिक सत्ता. अशा 3 सत्ता वेदांत शास्त्राने सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी जी ईश सृष्टी आहे ती व्यावहारिक सत्तेमध्ये येते आहे आणि जी जीव सृष्टी आहे ती प्रातिभाषिक सृष्टीमध्ये जाते आहे. आणि हिच्यामध्ये जी व्यावहारिक सत्ता आहे, जी ईश सृष्टी आहे, याला महाराज म्हणतात ईश्वर निर्मित स्त्रीरूप सत्ता. ईश्वर निर्मित एकची सृष्टी ही जी महाराजांनी या ठिकाणी सांगितलंय ग्रामगीतेमध्ये, ती ईश सृष्टी आहे. तिलाच व्यावहारिक सत्ता म्हणतात आणि तिलाच श्रीमद भगवद्गीतेच्या भाषेमध्ये अष्टधा प्रकृती असं म्हणतात. अष्टधा प्रकृती काय? श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतात, भूमिर आपो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकारम इति में भिन्न प्रकृती अष्टधा. 8 प्रकारची जी प्रकृती आहे भिन्न भिन्न, जिला अपरा प्रकृती म्हणतात, ती जड आहे. अपरा प्रकृती रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे 3 गुण आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, गगन हे पंचमहाभूत यांच्या हे 8 मिळून झालेली जी प्रकृती आहे ती प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती. तिलाच व्यावहारिक सत्ता म्हणतात, तिलाच ईश सृष्टी म्हणतात. ती ईश्वरानं केली आहे. परंतु त्या ईश्वरानंच निर्माण केलेली जी एक सृष्टी आहे, त्या सृष्टीवर नामरूपाची कल्पना जीव करतो. वस्तू आहे. हा माईक निर्माण झाला आहे, पण या माईकचा आकार आणि माईकचं नाव, माईक हे नाव आणि त्याचा आकार 2 गोष्टी जर सोडल्या, काय आहे? म्हणजे नाव आणि रूप, जीव नाव रूपाची कल्पना करतो आणि त्या नाम रूपाच्या कल्पनेतून, नाम रूपाच्या कल्पनेतून जे निर्माण होते आहे तिला जीवसृष्टी म्हणतात. महाराजांनी उदाहरण दिलं. एका पुरुषाशी खेळ केला जीवे, ठेविले नावे नाना त्याशी, असं अभंग गाथ्यात तुकडोजी महाराज म्हणतात. तेच उदाहरण इथे दिलं महाराजांनी. ईश्वर निर्मित स्त्रीरूप सत्ता, ती कुणाची माता, कुणाची कांता, आपुल्या भावे सुख दुःख भिन्नता भोगी जीव. ईश्वरानं निर्माण केलेली स्त्री आहे ती ईश सृष्टी आहे. समजा एखादी स्त्री आहे, तिला ती ईश्वराने निर्माण केलेली स्त्री आहे. ती स्त्री कोणाची माताही नाही, कोणाची बहीणही नाही, कोणाची पत्नी नाही, काहीच नाही. पण ज्या वेळेस तुम्ही तिच्याशी नातं जोडलं, कोण आईचं नातं जोडलं, कोण बहिणीचं जोडलं, कोण मुलीचं जोडलं, कोण पत्नीचं जोडलं, त्या जोडलेल्या नात्यावरून तिला हाक मारण्याची पद्धत बदलली. बरोबर आहे की नाही? तिच्याशी जर आपण बहीण म्हणून संपर्क जोडला तर ताई म्हणून आवाज देऊ आणि तिच्याकडे पाहण्याची दृष्टी ही आपली बहिणीसारखी राहणार नाही. एखादी स्त्री आहे, तिच्याशी संबंध आपला पत्नीचा आलाय, तिच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली वेगळी राहणार आहे. तिला आवाज देत असताना आपण दुसऱ्या नावाने आवाज देऊ. म्हणजे स्त्री ही एकच आहे, एकच स्त्री आहे. पण ती जर ज्याची एकाच स्त्रीला आवाज देत असताना, एकाच स्त्रीकडे पाहत असताना पाहणाऱ्याची भावना मात्र वेगळी आहे. ज्यानं आई म्हणून पाहिलं त्याची भावना त्या स्त्रीकडे पाहण्याची वेगळी आहे.
ज्यानं बहीण म्हणून पाहिलं त्याची भावना वेगळी आहे, ज्यानं पत्नी म्हणून पाहिलं त्याची भावना वेगळी आहे. पण ईश्वरानं निर्माण केलेली जी ती एक स्त्री आहे, जिच्याशी या वेगळ्या वेगळ्या तीन लोकांनी तीन वेगळे वेगळे नाते जोडले आणि तीन वेगळ्या वेगळ्या भावनेनं तिच्याकडे पाहते आहात, ती जी स्त्री आहे त्या स्त्रीमध्ये फरक पडतो आहे का? फरक त्या नात्यातल्या व्यवहारात पडतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर एक उदाहरण दिलं आहे. पती पुत्रा ते आलिंगी अशी एक ओवी ज्ञानेश्वरीत आली आहे. एकच स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते आणि आपल्या मुलालाही आलिंगन देते. मला सांगा, स्त्री एकच आहे, पण ज्या वेळेस पुत्रांना आलिंगन दिलं त्यावेळेस वात्सल्य भाव आहे आणि पतीनं आलिंगन दिलं त्यावेळेस दुसराच भाव आहे. म्हणजे भाव वेगळे वेगळे, पण ज्या वस्तूवर ते कल्पना केली आहे त्या वस्तूत मात्र यत्किंचितही बदल होत नसतो, फरक होत नसतो. फरक होत असतो तो जीवाला केलेल्या कल्पनेचा. सुख दुःख त्यातूनच जन्माला. ते कसे येतात ते आपण पाहणार. तर आता ईश्वर निर्मित जी मूळ पदार्थ आहेत ते मूळ पदार्थ बंधनासाठी कारणीभूत ठरत नाही, पण त्याच्यावर जी प्रातिभाषिक सत्ता आहे. आपण सामुदायिक ध्यानाच्या पाठामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांची 3 श्लोक म्हणत असतो. त्याच्यामध्ये एक म्हणतो आपण, रज्वाम भजंगम प्रतिभासितम वै. दोरीवर रज्जूचा, त्या सापावर रज्जूचा म्हणजे दोरीचा जो भास आपण करतो तयार, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होते आहे. आणि ज्या वेळेस ती दोरी आहे असं समजते त्यावेळेस आपल्याला दुःख होत नाही, आपल्याला सुख वाटते, आपल्याला आनंद वाटते. काय आहे? सुख दुःखाची कल्पना कशातून जन्माला आली आहे? सापाची कल्पना केली तर दुःख वाटते आणि दोरी आहे कळलं तर सुख वाटते. मित्र हो, सुखाची आणि दुःखाची सोपी व्याख्या सांगतो मी. शास्त्र काय सांगतात ते सांगत, परंतु सोपी व्याख्या आमच्या दृष्टीनं, ज्या वेळेस सुख असते त्यावेळेस जे नसते त्याला दुःख म्हणतात आणि ज्या वेळेस दुःख असते त्यावेळेस जे नसते त्याला सुख म्हणतात. व्याख्या पटली की नाही? ज्या वेळेस सुख आहे त्यावेळेस जे नसते त्याला दुःख म्हणतात आणि ज्या वेळेस दुःख असते त्यावेळेस जे नसते त्याला सुख म्हणतात. ही सोपी व्याख्या आहे सुखाची आणि दुःखाची. शास्त्र काय सांगत असतील ते सांग, पण सुख दुःखाची जी व्याख्या आहे सोपी माझ्या दृष्टीने ही आहे. आणि हे सुख आणि दुःख जे जीवाला होतात, कारण सुख दुःख दोनो जीव धर्म आहे. ते कसे होतात तर मी जे बोललो की एक व्यावहारिक सत्ता आहे आणि एक प्रातिभाषिक सत्ता आहे. ईश्वर निर्मित स्त्री रूप सत्ता, ती कुणाची माता कुणाची कांता. पण जे दुःख होते आहे ते कशामुळे होते? आपुल्या भावे सुख दुःख भिन्नता भोगी जीव. आपण केलेल्या कल्पनेवर, कल्पना केली तर सुख होते आणि दुःखाची कल्पना केली तर दुःख होते. स्वामी रामतीर्थांचं साहित्य अभ्यासत असताना सुख दुःखाची मूलभूत कारणे असं एक प्रकरण त्यांचं मी वाचलं. त्यांनी सांगितलंय सुख आणि दुःख हे आपल्याला बाहेरून होत नसते, बाहेरून मिळत नाही. सुख आणि दुःख हे आपल्याच आत आहे आणि आपणच केलेल्या कल्पनेतून सुख दुःख जन्माला येते. आपण सुखाची कल्पना केली तर सुख जन्माला येते आणि आपणच दुःखाची कल्पना केली तर दुःख जन्माला येते. आणि आपली गफलत जिथं होते आहे, दुःख का होते आपल्याला? एक आपल्या सुभाषितकारांनी स्पष्ट सांगितलं आहे, दुःखस्य पश्चात सुखम सुखस्य पश्चात दुःखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. सुखाच्या नंतर दुःख होणारच आहे आणि दुःखाच्या नंतर सुख होणारच आहे. मला सांगा,
तुमच्या पायात काटा मोडला, रुतला, तुम्हाला दुःख होणार आहे. आणि काटा काढला, सुख होणार आहे. मग आता सुख झालं पण डबल काटा रुतणारच नाही का पायात, आणि दुःख होणारच नाही का. बरं दुःख झालं मग तुम्ही काटा काढून टाकल्यानंतर सुख होणार नाही का, होणारच आहे. हा निसर्ग नियम आहे. सुखाच्या नंतर दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख. परंतु हा नियम का आहे, त्याचं कारण पंच इंद्रियापासून जे सुख आपल्याला होते आहे, ज्ञानेंद्रियापासून, त्यालाच आपण सुख समजतो. म्हणून आपल्या जीवनात नंतर दुःख येते. हाही भाग आहे. असो तर हा जो भाग आहे, एक पराप्रकृती अपराप्रकृती भगवद्गीतेनं सांगितलेली, त्यालाच ग्रामगीतेनं ईश सृष्टी आणि जीवसृष्टी म्हणून या अध्यायात म्हटलंय. आणि ईश्वरानं निर्माण केलेली एक सत्ता असते, त्याच्यावर जो जीव कल्पना करतो आहे नामाची आणि रूपाची, त्याच्यातून नाते संबंध जोडतो आहे. आणि त्याच्या माध्यमातून कधी सुखी होते आहे, कधी दुःखी होते आहे. आणि ईश्वरानं निर्माण केलेले जे जे पदार्थ आहे, ईश्वर निर्मित पदार्थ, हे जीवाला भोग घेण्यासाठीच केलेले आहे. जसं मुलगी माहेरात जन्माला येते, परंतु तिच्या जीवनाचा सर्वांगीण जर उपयोग कुठं होत असेल तर तो तिच्या सासरी होतो आहे. तसं ईश्वरानं निर्माण केलेली जी सृष्टी आहे, त्या सृष्टीचा, त्या पदार्थांचा उपभोग हा जीव घेत असतो. आणि तो भोग घेत असतानाच तो कधी दुःखी होतो, कधी सुखी होतो. कारण त्याच्यातच अटकून तो, महाराजांनी पुढे तर इतकं सांगितलं याच्यामध्ये की त्या कल्पनेतच तो गुंतून राहिला, तर त्या गुंतल्यामुळे, त्या कल्पनेत राहिल्यामुळे तो त्याच्यातच मरतो आणि पुन्हा त्या संस्कारानं पुन्हा जन्माला येतो. कारण शरीर जरी नष्ट झाले तरी संस्कार वासने अंगी भरले, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून मी थोडक्यात आटपवण्याचा प्रयत्न करतो. आपलं प्रवचन 15 मिनिट उशिरा सुरू झालं होतं, तर 15 मिनिट थोडं आपण उशिरा सोडू, परंतु वेळेमध्ये सोडू. 1 तासाची वेळ आहे, 1 तास उरला खटवांगर आहे अशी. तर आपण जो विचार पाहत होतो, मी हे बोललो होतो की ईश्वर निर्मित जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये फरक होत नाही. हा माईक आहे, याच्यामध्ये काही फरक होणार आहे का? काही दिवसानं बदल होईल, परंतु हा माईक जर शॉर्ट झाला, माझा हात लागला तर करंट लागणार आहे, मला दुःख होईल. पण आता मी हात लावला, करंट लागला नाही, मला आनंद सुख वाटलं. म्हणजे या माईक मध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही आहे, त्याचा परिणाम हा जीवावर होणार आहे. कसा? जरा कठीण वाटत असेल, मी एक सोपं करून एक उदाहरण देऊन सांगतो. जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस कुटुंब नियोजन काही पाहिजे त्या प्रमाणात नव्हतं. महाराजांच्या अगोदर महाराजांनी किती बारकाव्यानं, महाराज म्हणतात की थोडकेची पुत्र दे परी सद्गुणी दे शांत दे. महाराजांनी कसं परिवर्तन केलं दादा, महाराजांचं परिवर्तन, थोडकेची पुत्र दे परी सद्गुणी दे शांत दे. नंतर जीवन का मजा पाना है तुझे तो संयम करवाले मन का, एक दोनों ही पुत्र तू कर पैदा तब चमन फुलेगा जीवन का. आणि त्याच्याही नंतर हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो तक नाराज गेला. त्याच्यानंतर एकच मूल सुगंधी फुल हा नाराज आला, तर महाराजांनी त्याचंही समर्थन केलं आहे. महाराज म्हणतात एकही लडका पैदा कर किरत जिसकी दुनिया भर. आणि असं जर होत नसेल तर त्या संततीला अंत दे, असंही म्हणतात. परिवर्तनशील विचार आहे.
परंतु त्या काळामध्ये संतती नियमनही नव्हतं आणि त्या काळामध्ये मोबाईल वगैरे काही गोष्टी नव्हत्या, जुना काळ. आणि त्या काळामध्ये काय झालं, एक मुलगा शिक्षणाच्या दृष्टीनं आणि काही काम करण्याच्या दृष्टीनं शहरामध्ये गेला. आता आपले MIDC मध्ये वगैरे इकडे तिकडे जातात तसं तो गेला. आणि तो तिकडे गेल्याच्या नंतर त्याला एक बहीण झाली. आता त्यावेळेस काही व्हॉट्सअप नव्हते, कम्प्युटर नव्हते, काही नाही, व्हिडिओ कॉल नाही किंवा व्हॉट्सअपवर फोटो पाठवता येत नव्हता, काही नाही, काही नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे त्यानं ती बहीण काही पाहिली नाही झालेली. आणि त्या काळामध्ये बालविवाहही होते. लहानपणीच त्या पोरीचं लग्न होऊन गेलं, पण तो काही तिकडे विदेशात गेला असल्यामुळे तो येऊ शकला नाही. कालांतरानं काय झालं, दिवाळीसाठी तो येत होता आणि त्याची बहीणही येत होती, लग्न झालेली आखाडीच्या वेळेस. आणि तिचा सासरा पहिल्या आखाडीच्या वेळेस सासरा घेऊन जात असते म्हणते. मग सासरा आणि ती मुलगी दोघी जणी येऊन राहिले होते. आणि तो मुलगाही तिकडून आला होता. पहिलीच दिवाळी आहे, बहीण येऊन राहिली म्हणते आपली, आतापर्यंत तरी पाहिली नाही पण या दिवाळीत पाहून घेऊ म्हणून त्या ठिकाणी तो येणार होता. पण झालं असं, त्या ज्या रेल्वेच्या डब्यामध्ये ज्या सीटवर ही मुलगीन सासरा बसून होते, नेमकं त्याच सीटच्या समोरच्या सीटवर हा बसला होता, आमने सामने. आता त्याला माहित नाही हे कोण आहे म्हणून. तरुण होता, तरुण असल्यामुळे ती मुलगी दिसली डोळ्यानं. जरी तिचं लग्न झालं होतं, परंतु निसर्ग नियम आहे. ज्ञानेश्वरी असं बोलते का, मिनाते देखुनी बकू का, निधानाते देखुनी रंकू, श्री देखुनी कामकू प्रवृत्ती धरी. मासोडी आहे, मासोडी पाहिल्यावर बगळा प्रवृत्त होते. किंवा श्रीमंत माणूस दिसल्यावर भिकारी जरा वेगळ्या पद्धतीने मागणी सुरू करते. आणि हा जसा एक नियम आहे तसा स्त्री देखुनी कामकू प्रवृत्ती धरी, त्याची प्रवृत्ती जागृत झाली. त्यानं काय केलं, त्याच्याजवळ काही कागद होते, त्या कागदाचे तुकडे तुकडे करत होता, त्याचे गोळे करत होता आणि त्या मुलीच्या अंगावर फेकत होता. त्याला काय माहित आपली बहीण आहे म्हणून. ज्या वेळेस तो फेकत होता त्यावेळेस त्या मुलीला वाटलं की हा माझ्या अंगावर असं फेकून राहिला, विनयभंग केल्यासारखी गोष्ट आहे. काही विचित्र इशारा करणे, काही विचित्र बोलणे, काही विचित्र दाखवणे, हे सुद्धा विनयभंगामध्ये मोडले जाते. तेव्हा तिला असं वाटलं आपण आपल्या सासऱ्याला सांगितलं. तिने सासऱ्याला सांगितलं, मामांजी हा पोरगा पहा काय माझ्या अंगावर असे कागदाचे चिटोरे फेकत आहेत, गोळे करून फेकत आहे, याला काहीतरी सांगा दोन गोष्टी. तेव्हा त्या सासऱ्याला वाटलं की हा असा करताय. त्या सासऱ्याने बाह्या खोचल्या, धोत्राचा काष्टा खोचला आणि त्याची कॉलर धरली. का रे मूर्खा, काय करून राहिला, तुला समजते की नाही समजत, त्या पोरीचं लग्न झालेलं आहे, मी त्याचा सासरा आहे, तू असं करून राहिला, तुला शोभते काय, असं म्हणून त्याला मारायला गेला. तो मारायला गेल्यावर त्या तरुणानं त्या म्हाताऱ्याचा हात पकडण्यासाठी आपला हात समोर केला आणि हात समोर केल्यावर त्याची बाई खाली आली आणि त्याच्या हातावर जे नाव लिहिलं होतं चिमाजी गोमाजी कापसे, ते नाव त्या तरुण स्त्रीनं म्हणजे त्याच्या बहिणीनं वाचलं. आणि ज्या वेळेस त्याचं नाव वाचलं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की अरे याचं वडिलाचं नाव आणि आडनाव हे माझ्या वडिलाच्या नावाशी आडनावाशी संबंधित आहे, अर्थात हा माझा भाऊ असला पाहिजे. त्या मुलीनं आपल्या सासऱ्याला बाजूला केलं आणि त्या तरुणाला आलिंगन दिलं. त्याला आलिंगन दिल्यावर तो सासरा म्हणायला लागला, काय पोरगे, मीचा सासरा हो आणि सासऱ्याच्या समोर हे आलिंगन देते. त्यावेळेस विचारलं त्या सासऱ्याच्या समोर
त्या मुलाला, त्या सुनबाईला विचारलं सासऱ्यानं, काय सुनबाई हे काय चालू आहे? त्यावेळेस सुनबाईने सांगितलं, "ओ मामाजी, ज्या भावाची पहिल्यांदा आमची घरी गेल्यावर भेट होणार होती ना, तो हा माझा भाऊ आहे." माझा दृष्टांत संपला. मला याच्यातून हेच सांगायचं आहे, तो जो तरुण होता त्या तरुणामध्ये काही बदल झाला काय? माणूस बदलला काय? तो तरुण तोच होता. ज्यानं अंगावर कागदाचे गोळे फेकले तो तरुणही तोच होता. आणि ज्याच्या नावावर, ज्याच्या हातावर त्याचं पूर्ण नाव लिहून दिसल्यावर तो आपला भाऊ आहे असं समजलं, तोही तरुण तोच होता. परंतु त्या तरुणानं ज्यावेळेस कागदाचे गोळे फेकले त्यावेळेस त्याच्याबद्दल द्वेषाची भूमिका किंवा त्याच्यापासून दुःखाची कल्पना त्या मुलीनं केली, म्हणून तिला दुःख झालं. परंतु त्या मुलाचं नाव समजल्यावर हा आपलाच भाऊ आहे असं समजल्यावर ज्यावेळेस मनात बंधुप्रेम निर्माण झालं त्यावेळेस तिला सुख वाटलं. तिनं सुखाची कल्पना केली त्याच्या बाबतीत, म्हणून तिला सुख वाटलं. त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. म्हणजे ईश्वर निर्मित वस्तूमध्ये कोणताही बदल होत नाही. बदल होत असतो आणि त्यातून सुख दुःख निर्माण होत असते, ते आपल्या कल्पनेमुळे. आणि म्हणून महाराज सांगतात की ईश्वर निर्मित एकची सृष्टी, परी पाहणाऱ्याची भिन्न दृष्टी, आपुल्या भावे सुखी कष्टी होय वेष्टी समष्टीने. आपल्या भावामुळे दुःखी आणि कष्टी होतो आपण, सुखी होतो कष्टी होतो आपण. उदाहरणही दिलं महाराजांनी. आणि ही जी प्रातिभासिक सत्ता आहे, रज्वाम भुजंगम यो प्रतिभासितम वैयायनायानं, ही जी एक प्रातिभासिक सत्ता आहे आणि ही एक व्यावहारिक सत्ता, या दोन्ही ज्या सत्ता आहेत, या सत्ता लोप पाहून एक तिसरी सत्ता उदयाला येत असते. तिचं नाव आहे पारमार्थिक सत्ता. आणि ती पारमार्थिक सत्ता या अध्यायामध्ये महाराजांनी सांगितली आहे. पारमार्थिक सत्ता या दोन्हीच्या अन्वय ज्ञानानं होत असते. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता या दोन्हीचं अन्वय ज्ञान ज्या वेळेस होते, म्हणजे ईश्वर निर्मित सत्ता आणि ईश्वर निर्मित सृष्टी आणि जीव निर्मित सृष्टी, या ईश सृष्टीचा आणि जीवसृष्टीचं ज्या वेळेस दोन्हीचं ज्ञान होते आणि त्यांचं साक्षीत्व ज्या वेळेस केल्या जात असते, त्यांच्याकडे साक्षी भावानं ज्या वेळेस पाहिल्या जात असते, त्यावेळेसची जी एक सृष्टी आहे तिलाच पारमार्थिक सृष्टी म्हणतात. महाराजांची भूमिका जर पाहिली तर महाराज म्हणतात, साक्षी का भी साक्षी हो, मेरे लिए नहीं साक्ष्य आहे. किती मोठी भूमिका आहे महाराजांची. हीच पारमार्थिक सृष्टी आहे. आणि ही जी पारमार्थिक सृष्टी आहे हीच पूर्णत्व आहे. आणि पूर्णत्व ज्या वेळेस येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं सुख दुःख नाहीसे होतात. सुख दुःख समे कृत्वा लाभ लाभो जयो जया, श्रीमद भगवत गीता सांगते. त्यावेळेस सुख आणि दुःख दोन्ही समान होत असतात. नाही का? सुख दुःख समे कृत्वा, ही भूमिका राष्ट्रसंतांचीच नाही तर सगळ्याच संतांची होती. राष्ट्रसंतांची कशी होती त्याची एक दोन उदाहरण आपण पाहणार. आपल्याकडे कदाचित वेळ असला आहे आपल्याकडे तर पूर्णत्व प्राप्त झालेले हे महात्मे होते. आपले संत हे पूर्ण अवस्थेला पोहोचलेले आहेत, पारमार्थिक सत्तेत पोहोचलेले आहेत. आणि म्हणून या संतांच्या दृष्टीने जर विचार केला तर पूर्णत्वी दुःखी दोषादी नाही काही नाही, परीही कला विरळाची घे. पूर्णत्वामध्ये रामगीता सांगते आहे, पूर्णत्व ज्याला प्राप्त झालं तिथं सुख दुःखाची कल्पना नाही, तिथं स्वर्ग नरकाची कोणतीच कल्पना नाही. कल्पनेचा तिथं कल्पनेला वावच नाही आहे, अशी जी अवस्था आहे ती पारमार्थिक सत्ता. आणि ही अवस्था राष्ट्रसंतांना प्राप्त झाली होती. ही संतांची अवस्था आहे, सगळ्या संतांची आहे. पण राष्ट्रसंतांची प्रामुख्याने कशी आहे? राष्ट्रसंतांच्या जीवनातले दोन प्रसंग मी तुमच्या समोर थोडक्यात सांगतो आणि 5 मिनिटात थांबण्याचा आपण 5-10 मिनिटात थांबण्याचा आपण प्रयत्न करूया. पारमार्थिक सत्ता
आली की सुख दुःख नष्ट होते. परंतु ही सत्ता प्राप्त करण्याकरता ज्ञानात्मक ध्यान साधनेची आवश्यकता आहे. आणि त्याच्याकरता जे आनंदामृत आहे, आत्मप्रभाव आहे, रहस्यामृत आहे, अमृतानुभव असे जे जे काही ग्रंथ आहेत, हे ग्रंथ सहाय्यकभूत ठरत असतात. आणि मित्र हो, हे राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये पारमार्थिक सत्तेचा त्यांनी कसा अनुभव घेतला होता हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक वेळचा प्रसंग आहे. साल मला नक्की लक्षात नाही, परंतु 11 तारीख होती आणि ऑगस्ट महिना होता. जीवनयोगीच्या 4थ्या खंडामध्ये हा प्रसंग आलेला आहे. त्यावेळेस महाराजांना इतका कडाड म्हणजे विंचू चावला, जोरात डंख मारला विंचवानं, की स्वतः तुकडोजी महाराज बोलले होते की असा विंचू कोणालाही चावू नये, असा विंचू चावला. परंतु त्याही अवस्थेमध्ये विंचू चावलेला असतानाही महाराजांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ना, ते म्हणजे सुविशाल भाल सतेज सुंदर पीत चंदन लेपितम. आणि इतकं होतं की इतर वेळेला जितकं सौंदर्य, जितकं तेज महाराजांच्या चेहऱ्यावर, तितकंच तेज त्यावेळेस महाराजांचे सद्भक्त होते पंढरपूरचे रामभाऊ सावंत म्हणून. त्यांनी महाराजांना विचारलं, बाबाजी विंचू चावला म्हणे तुम्हाला, तुम्ही हे एकदम प्रसन्न मुद्रा तुमची, काय अवस्था? त्यावेळेस महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, दादा अरे हे जे काही वेदना होतात ना, ह्या वेदना सहन करण्याची ही एक नशा वेगळीच असते म्हणे. आणि त्या अवस्थेमध्ये आदरणीय रामभाऊ सावंतांनी महाराजांना विचारलं, बाबाजी तुम्ही सालबर्गीला यज्ञ केला होता म्हणतात, तो कसा काय केला होता, कसं नियोजन होतं? तर त्या यज्ञाची इत्तमभूत माहिती विंचू चावलेल्या अवस्थेमध्ये हसत खेळत महाराजांनी त्यांना सांगितली होती. याचा अर्थ महाराजांना त्यांच्या शरीराला दुःख झालं नाही असा भाग नाही, परंतु महाराजांनी प्रतिभाशी पारमार्थिक सत्तेचा अनुभव घेतला. ही त्यांची अवस्था झाली होती महाराजांची, की त्यांना सुख दुःखाच्या ज्या कल्पना आहे, ज्या जीवकृत असतात, त्या जीवसृष्टीच्या सुख दुःखाच्या कल्पनेच्या पलीकडे महाराज गेले होते. त्यांना दुःख म्हणजे काहीच वाटत नव्हतं. दुसरा एक प्रसंग आहे. रामभाऊ सावंतांच्या सोबतचा आहे. महाराजांचा सांधा दुखत होता, पूर्ण कामातूनच गेला होता सांधा. आणि ते शेकणं वगैरे चालू होतं, तो सांधा पिशवीनं, ते पिशवी येते ना शेकण्याची, त्यानं शेकणं चालू. मग तरी तो सांधा काही जागेवर येत नव्हता, भयंकर त्रास होता महाराज. तरी एक पेठे म्हणून, पेठे आडनावाचे एक सद्ग्रस्त होते, त्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज थोडस तरी भजन करा. महाराजांनी एकदम होकार दिला आणि 2 तास भजन केलं महाराजांनी. आणि ज्या मस्तीत महाराज नेहमी भजन करत होते, त्या मस्तीत खंजेरी वाजून महाराजांनी भजन केलं. आणि त्याही वेळेस अशी खंजेरी वाजली की तुकड्या दास कहे जब बजती पत्थर की भी छाती, अशी खंजेरी वाजवली. आणि मग नंतर प्रवासामध्ये रामभाऊ सावंतांनी महाराजांना विचारलं, बाबाजी तुमचा सांधा बिलकुल कामातून गेला होता तुम्ही, आणि इतकंही दुःख होत असताना तुम्ही इतक्या ताकदनं खंजेरी वाजवली, काय म्हणजे त्या किती गोड ध्वनी तव खंजरीचा, गमला तो मनी जणू बासरीचाही अवस्था झाली होती. जशा
गोपी बासरीनं धुंद होतो त्याचं असे सगळे समोरचा जनसमुदाय तुमच्या खंजरीनं याही अवस्थेत धुंद झाला होता की काय एक वेगळीच मस्ती आहे. त्यावेळेस महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. महाराज बोलले, भैया लढाईत गेल्यानंतर मागं परतून पाहत असतात का? तसं भजनात बसल्यावर कसलं दुःख येणार आहे, काय होणार आहे, ती मस्तीच वेगळी आहे. हे महाराजांनी उत्तर दिलं होतं. अर्थात याही परिस्थितीत महाराजांना त्याचं काहीच दुःख वाटलं नाही. याच्याही पेक्षा एक तुमच्या सर्वांच्या परिचयातली ती गोष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो शेवटचा अर्थसंदेश दिलाय, आता काही महिन्यांच्या अगोदरच आपल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने तो प्रसिद्ध केलाय. महाराजांच्या आवाजात लेखी स्वरूपात प्रसिद्ध होताच, महाराजांच्या मूळ आवाजात तो व्हिडिओ प्रसिद्ध केला गेलेला आहे आपला. तो जो अर्थसंदेश महाराजांनी दिला, किती दुःखद प्रसंगामध्ये दिलाय की महाराजांचं ऑपरेशन झालं होतं, नाका तोंडाला नळ्या लागल्या होत्या. अशा अवस्थेमध्ये जगत कल्याणाचा विचार सांगणारा अर्थ संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला. त्या ठिकाणी थोडं तरी दुःख वाटते काय हो महाराजच्या बोलण्यात? दुःख व्यक्त केलं काय स्वतःच? ही अवस्था त्यांना प्राप्त झाली होती आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं जीवनात येणे, तिला जीवन कला म्हणतात. तीच 65वी कला आहे, तिलाच जीवन कला असं म्हणतात. तीच खऱ्या अर्थानं पूर्णत्वाची अवस्था आहे आणि ही अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी ही प्रार्थना आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून हा जो काही अध्याय खूप मोठा आहे, 100-125 ओव्यांचा. पूर्ण अध्यायाचं मी चिंतन केलं नाही, पण त्या अध्यायाचं थोडक्यात महत्व सांगून ह्या ओव्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ, या ओव्यांचा भाव असाच असेल मी सांगितला असं मी मात्र म्हणू इच्छित नाही, परंतु माझ्या अल्पबुद्धीनुसार मी हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित याही पेक्षा चांगला अर्थ करणारे विद्वान असतील ते करतील, परंतु माझ्या पद्धतीनं मी तो अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही जी काही जीवन कला आहे, ही जी काही अवस्था आहे 65वी, ती जीवन कला साधण्याचा, प्राप्त करण्याचा एक अवसर आपल्याला प्राप्त झालाय माणसाच्या जन्मात. तर तो अवसर पूर्ण करण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुदेवानं तुम्हा आम्हाला प्रदान करो अशी गुरुदेवाजवळ प्रार्थना करून हे जे ग्रामगीता प्रवचन रूपी वाक्पुष्प आहे, हे सद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच नाही तर सर्व संत स्मृती दिन आहे हा उत्सव. सर्वच संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला मी विराम देतो आहो आणि सेवा मंडळाच्या पद्धतीनुसार शांती पाठाच्या माध्यमातून आपण या प्रवचनाला पूर्णत्व प्रदान करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की.